मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल अशी घोषणा त्यांनी केली आहे। यासह लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही अशी ग्वाही देखील दिली आहे। स्वतः मी बांधावर जाऊन आलो। मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय, आपण हे व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। एकही डाग, एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही। मी अभिमानाने सांगतो, बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो, तुमच्यासारखे 10 जनपदला मुजरे करायला जात नाही, पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो। आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो। दिल्ली पासून गल्लीपर्यंत महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे, नाहीतर मुंबई जी पुढे जातीये 25 वर्ष मागे जाईल, अजून मुंबईची अधोगती होईल। मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे। 2.5 वर्षात 3 वर्षात जे मुंबईसाठी काम केलं, हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे। आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।